टीम कडनं रुपेश पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 3000 रुपये. निलेश पहिला चेंडू राकेश साठी मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दीपक चांगलं क्षेत्ररक्षण दीपकचं सिंगलने खातं करतो फलंदाज. राकेश पाटील स्ट्राइक रोटेट करतो तो सूरज मडवीकडे. 5 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमा पलीकडे लँड होतोय. पहिलेच चेंडू षटकार खातं करतो फलंदाज सूरज. संख्या 7 इथे माझा फटका व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. महेश चेंडू खाली येत आहेत. दुसरी धाव हातात ठरू शकली असती मात्र 2 धावांचा प्रयत्न तर मात्र एकच धाव इथे मिळेल. सूरज पोहोचतो वैयक्तिक 7 धावांवरती आणि संघाची धावसंख्या ती 8 धावा. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 5 षटकांचा. इथे मात्र हलकसं अपील केलं होतं निलेश म्हात्रेने मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिला डॉट चेंडू इथे बघायला मिळते. सेकंडला राकेश 4 चेंडूचा खेळ झाला. 8 धावा धापडगती लागल्यात. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खिडकाली चषक 2018. फटका खूप चांगला आहे. किरण आले होते मात्र किरणच्या डोक्यावर लॉंगांच्या डोक्यावर येणारा हा राकेश पाटीलच्या बॅट मध्ये नगा. पहिला षटकार. धावसंख्या 14. हल्ला चढवला जातो गोलंदाज निलेश म्हात्रे गोलंदाजावरती. निलेश फटका चांगला आहे. लॉंगांचा क्षेत्ररक्षण आलाय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव पूर्ण होईल का आणि वेगाने दुसरी धाव पूर्ण केली जाईल आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि नागाव संघाची धावसंख्या होती बिनबाद 16 धावा. स्पीडअप करा मोठागाव संघ. या सामना 5 षटकांचा त्यानंतर 4 षटकांचा सामना होईल. या सामन्यानंतर 2 सामने अजूनही शिल्लक आहेत त्यामुळे स्पीडअप करा थोडं. 3 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज नितीन म्हात्रे. इथून जो संघ जिंकेल तो संघ उंबारली संघावर फाईट करेल. निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाने 2 सामने जिंकलेत आणि क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज नितीन. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता. सूरज मडवीलाही चेंडू समजला नाही. यष्टीरक्षक आपण बघतो निलेश म्हात्रेचं खूप चांगलं यष्टीरक्षण. डॉट चेंडूची समाप्ती. नितीन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला आहे. दीपक झेल खाली येत आहेत. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. पहिला झटका नागाव टीमला सूरज मडवीच्या स्वरूपात. सूरज जो चांगली फलंदाजी करत होता मैदानाच्या आतमध्ये सलामी लावला फलंदाज मात्र इथे बाद होते. 3रा क्रमांकावरती फलंदाज सिटी भोईर 3ऱ्या क्रमांकावरती होते. 9 सेकंडला स्टार्टिंगला फलंदाज राकेश पाटील जो वैयक्तिक 9 धावा देखील होते. आता मध्ये ऑप्शनच्या बाहेर जाणारे चेंडू पंच वाईट चिवून करतायत.
धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावपळ धावा लागतात त्या 17. सेकंडला फलंदाज राकेश पाटील. 9 सेकंडला सिद्धू भोईर आले तिसऱ्या क्रमांकावरती. इथे फटका चांगला राकेशचा. टायमिंग एक फ्लॅट एट स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरनं हा षटकार. तेवीस धावा. राकेश पाटील चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. नांदिवली चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक राकेशला मिळालं होतं. इथे फटका चांगला बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमा पार. चौकार. धावसंख्या 27. 7 चेंडूमध्ये 19 धावांवरती वैयक्तिक खेळतोय राकेश. राकेश पाटीलने जिम्मेदारी घेतली. सूरज मडवी बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सिद्धू भोईर आलेत मैदानाच्या आतमध्ये. सिद्धू भोईर काहीतरी विचारपूस करतायत. सत्तावीस धावा झाल्यात. नितीन राईट हँड राऊंड द विकेट. फुलटॉस मिडऑफच्या डोक्यावर प्रयत्न खूप चांगले केले होते मात्र 2 धावा इथे येत आहेत. महेश येत आहेत तिकडनं. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावा कराव्या लागतात त्या 29. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 29. चांगली सुरुवात नागाव संघाच्या माध्यमातून. प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद 29 धावा आतापर्यंत लावलेल्या धावपळ होती. नितीन ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा येतो. महेशाचा चेंडू स्वर घोषित केला जातो. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपळ कराव्या लागतात त्या 30 धावा 1 गडी बाद. धावा धावपळ कधी. दुसरी षटक मार्गस्थ असताना मात्र परेश आहेत गली रिझन वाली तोपर्यंत सिंगल. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावपळ कराव्या लागले त्या दोन षटकाचा खेळ संपला आणि धावपळ धावा लागल्या त्या नागाव संघाच्या 15.00च्या सरासरीने 30 धावा. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 14. 2 षटकाचा खेळ संपला आणि 30 धावा धावपळ गती लागल्या त्या नागाव टीमच्या 1 गडी बाद. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज सिद्धू भोईर सेकंडला आणि तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज जलपेश भोईर. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 5 षटकांचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो संघ उंबारली संघावर फाईट करेल. निशांत जी स्पोर्ट वाकलन संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय 2 सामने जिंकून. स्पीडअप करा. जलपेश गोलंदाजी मार्कवर वैदिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक जलपेश. इथे मात्र टप्प्याचा चेंडू होता. शीघ्र वेगाने आले हेमंत मात्र चेंडू थांबला नाहीये. चेंडू सीमा पार जाईल. चौकार.
धावसंख्या 34. सिद्धूफोड चौकाराने खातं करतोय. इथं मात्र नाही आणि फलंदाज बाद. दुसरा झटका नागाव टीमला. नवीन फलंदाज बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये येतो. चौथा क्रमांकावरती जलपेशने यश संपादन केलं. 34 या धावसंख्येतील दुसरा झटका नागाव टीमला. मात्र चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स घेतो. पंचांचा इशारा इथे वाईट. एक धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 35. 30 षटक मार्गस्थ असताना इथे फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावर चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. हा चौकार. बंद का केलं परत धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धापड करावं लागतात. त्यात 2 गडी बाद. नागाव संघ प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावा. एक चांगली आणि दमदार सुरुवात नागाव टीमच्या माध्यमातून आपल्या बघामध्ये. बंटी चौकाराने खातं करतोय. सूरजने षटकाराने खातं करलं होतं आणि राकेशने सिंगलने खातं करलं होतं आणि सिद्धेशने चौकाराने खातं करलं होतं. इथे मात्र रिव्हर्सचा वापर. पंचांचा इशारा येतोय. चेंडू वन बाउन्स सीमा पार. बंटीच्या बॅट बनवणारा दुसरा चौकार. in the mix. हॅलो. तो फलंदाज झेल बघा सुटला. मात्र फलंदाज धावचीत बाद झालाय. नवीन फलंदाज नयन पाटील. 44 धावा. धाबागती लागलं. तिसरं षटक प्रगती पदर असताना तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज नयन पाटील. कॉल झाला नाही राकेश आणि बंटी मध्ये. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपला आणि धाबळकर धावत त्या 3 गडी बाद. 44 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना नागाव संघ डीजे.
चौथं षटक घेऊन येते महेश. 3 षटकाकर नागाव संघ धावसंख्या 44, 3 गडी बाद. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण बघितलं प्रेमनाथ भोईरच्या माध्यमातून उंबारली संघाच्या. वाईट चेंडू पंचाच्या भूमिकेत आपण बघतो महेश यांचा डिसिजन येतो वाईट. धावसंख्या 45, 45, लॉस ऑफ 3, 3 गडी बाद. 45 धावा. महेश गोलंदाजी मार्कवर. सेकंड फलंदाज राकेश पाटील. एकच साहित्यामध्ये स्ट्राईक रोटेज नवीनकडे धावसंख्या इकडे पुढे सरकत धावपल करावं लागतं त्या 46. महेश इथे मात्र चेंडूची गती कमी केली. स्लोअर पण चेंडू आपण बघतोय. चेंडू आणि बॅटचा बघायला संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. महेश चौथं षटक मार्गस्थ असताना 46 धावा धावपलगती लागलं. ऐकावते क्रिकेट संघ व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण बघतोय. चांगला फटका. टायमिंग सुरेख. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 50 कंप्लीट. इथे मात्र मेजवानी होती. फुलटा चेंडू होता मात्र फलंदाज नयन कृपाची देतोय आणि चौथा झटका मैदानामध्ये नागाव टीमला 52 या धावसंख्येवरती. बघा बाईक साईडला घ्यायची. जर गाड्या आपल्या व्यवस्थित पार्किंग करा. पल्सर सगळं साईडला घ्यायची. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये 2 धावा झाले त्या 52. 52 धावा दाखल करतात. चौथं षटक मार्गस्थ. निलेश मात्र काहीतरी सूचना करतात महेशला. इथून जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल. गावठी उंबारली संघाबरोबर ज्या उंबारली संघाने पहिल्या सामन्यामध्ये 77 धावा कोटल्या आणि सामना जिंकला. सोमनाथ भोईरने अप्रतिम गोलंदाजी केली आणि प्रेमनाथ भोईरने या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतक ठोकलं. उंबारली प्रीमियर लीग मध्ये 200 पेक्षा जास्त धावा सुद्धा प्रेमने बनवल्या आणि फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये प्रेम. महेश इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि पंचांचा इशारा येतो महेश यांचा. षटकार. डीजे धावपलका धावा लागल्या त्या 58. ऐकावधी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ खिडकाली आयोजित श्री खिडकालेश्वर चषक 2018 ही स्पर्धा पण 3 दिवस चालणारी स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. मोठगाव विपक्ष नागाव. आता अजून एक चांगला फटका मात्र स्टॅनिंग स्ट्रोक झालाय. 2 धावा इथे पूर्ण आहेत. 3 खेळाडू आले होते पण ते तिघांच्या मध्ये हा चेंडू विसळला.
षटकांचा खेळ संपला आणि 60 धावा 15.00 सरासरी राखली आतापर्यंत. पहिल्या 2 षटकाचा आपण विचार केला 30 धावा, दुसऱ्या 2 षटकाचा विचार केला तर 30 धावा, म्हणजे 15.00 सरासरी राखली. अशोक पाडे आपण बघतोय फलंदाजी करत असताना नागाव टीमने. स्पीड अप करा. 2 सामन्यात जुनी शिल्लक आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ उंबारली संघावर फाईट करेल आणि तिथून जो संघ जिंकेल तो वाकलन संघावर फाईट करेल. त्यामुळे यानंतर अजूनही 2 सामने ते शिल्लक आहेत, त्यामुळे स्पीडअप करा. पुढचा सामना 4 षटकांचा असेल. तर जल्पेश येत आहेत शेवटचं षटक घेऊन. 60 धावा दाबावर गती लागल्यात. मागच्या सामन्यात 77, दुसऱ्या सामन्यात वाकलन संघाने 89 धावा हुडल्या द्या. पहिल्या सामन्यात 53 धावा देवीचा पाडा संघाने बनवल्या, त्यानंतर त्या धावा चेस झाल्या. नंतरच्या 2 सामन्यांचा विचार केला, दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा विचार केला तर धावा चेस झाल्या नाहीये. स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच जयेश पाडे यांचा इशारा चेंडू स्फेअर घोषित केला. ते 61 धावा धाबावर गती लागल्यात. नागाव टीमच्या एक चांगली आणि दमदार सुरुवात आपण बघायला मिळते. सलामीचा फलंदाज राकेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 9 सेकंडला राजेश आहेत. टप्प्याचा चेंडू होता, हिरकावून दिलाय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमा पार जाईल. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरते. दाबल का धावा लागतात त्या नागाव संघाच्या 65 धावा. धन्यवाद. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 65 धावा लागल्यात. इथून 70 ते 75 धावांबद्दल रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की नागावच्या स्पर्धेमध्ये 82 धावांचा पाठलाग करत असताना 82 धावा चेस केल्या होत्या मोठागाव टीमने. ही क्षमता या मोठागाव टीम मध्ये. राजेशला माहिती आहे फटका चांगला आहे, मात्र फटका फसलाय. किरण जेलकाली आणि राकेश पाटीलला मात्र मागे परतावं लागेल. अजून एक झटका मैदानामध्ये नागाव टीमला. पासष्ट धावा ताब्यात राहिलेत. नवीन फलंदाज राजेश भाग्यवंत मैदानाच्या आतमध्ये येते. सेकंड लेग राजेश, गोलंदाज जल्पेश. इथे मात्र फलंदाज बाद. दांडी गोल. बॅक टू बॅक 2 झटके दिले जल्पेशने. या षटकामध्ये फलंदाज बाद. धावा कधी लागले. आपण बघतोय शेवटचे षटक मार्गदर्शन. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आता मात्र हॅट्रिकच्या अंबाड्यावर गोलंदाज जल्पेश. बघायचं या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक पूर्ण करतोय का नवीन फलंदाज अश्विन. नवीन फलंदाज येतात. जल्पेश हॅट्रिकच्या अंबाड्यावर. इथे मात्र हॅट्रिकचा चेंडू होता, त्यामुळे फलंदाजाने सन्मान दिलाय. डीप कव्हर रिझन मध्ये शेतेश्वर वेगाने आले परेश. खराब कॉलिंग. जिथे 1-2 धावा होत्या तिथे मात्र चेंडू सीमा पार जाईल. चौकार. धावा झाल्यात त्या
69 जलपेश राईट मोर द विकेट. इथे मात्र डॉट तिथे आणि फलंदाज बाद. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 69. भरपूर धावा आपण बघतोय. डेकेदास महाराज ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये स्पर्धा सुरू आहे. डायगर ग्रामस्थांचे सुद्धा स्पर्धेसाठी आम्हाला मैदान उपलब्ध करतो. शंतनुवाडी की धावा भरपूर होतात या खेळपट्टीवर. हॅलो. तर शेवटचा चेंडू राजेश भाग्यवंत स्ट्राईक स्वतःकडे घेतली. राजेश भाग्यवंत स्ट्राईक स्वतःकडे का घेतली याचं उत्तर त्याने पुढच्या चेंडूवरती दिलं आणि हा षटकार. यासाठीच राजेशने स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि त्या चेंडूची षटकार ठोकला. मात्र इथे चला क्षेत्रक्षण लावायचं नागावसारखं जास्त वेळ नका घेऊ. आपला वेळ कमी. तर 7 गडी बाद 75 धावा बुडल्यात. 76 धावांचं लक्ष आहे. तर या मैदानाचा आपण विचार केला धावा भरपूर होतात कारण की 82 धावा सुद्धा वाकलन संघाविरुद्ध चेस केल्या होत्या नागावच्या स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषकामध्ये याच मोठागाव टीमने. 76 धावा का चेस सोडल्या. मात्र क्षेत्रक्षण थोडस खरंच दाखवलं इथे मोठागाव टीमने. जिथे 2 धावा होत्या तिथे चौकार गेला आणि एक धावेची किंमत शेवटच्या सत्रात मात्र माहीत पडते फलंदाजी करत असताना कारण की एक धाव खूप महत्वाची असते. तर 76 धावांचं लक्ष. तर 76 धावांचं लक्ष. मात्र या ऍक्टिव्हिटीसाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रात. आमचे समालोचक यांची उपस्थिती लाभली ते म्हणजे फडकेपाड्याचे अशोक पाटील यांच्याकडे. डीजे नितीन सर यावेळी नक्कीच 30 चेंडूमध्ये तब्बल 76 धावांची गरज असेल. मोठागाव संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक केला. जलपेश मिळते दुसऱ्या बाजूला 9 सेकंडला निलेश मात्र गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू टाप केला. चेंडूमध्ये तितकाच अप्रतिम क्षेत्ररक्षण जबरदस्त फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग. नक्कीच हा चेंडू जर नितीन कालन जर आपण पाहिला तर थोडासा जर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गेला असता तर वेगाने सीमारेषेच्या दिशेने जाऊ शकला असता. मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच केबी ग्रुपच्या माध्यमातून यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू केलं लॉंग ऑफला निघून जातो. सीमारेषेवर दणदणीत चौकार.
कोणताही गोलंदाज जर हॅट्रिक संपादन केली तर केबी ग्रुप कडून 300 रुपयाचे कॅश प्राइज दिली जाईल गोलंदाजीसाठी. मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये पहिलाच दणदणीत षटकार. हॅट्रिक साठी मात्र 3000 रुपये पारितोषिक आलेलं आहे. मात्र यावेळी मैदानामध्ये जल्पेश बैल सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय. पुन्हा एकदा मोठा खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथे सिलिमिडॉनला खराब क्षेत्ररक्षण. मात्र लॉंगनला चेंडू निघून गेलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. यस 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकते 12. नक्कीच पहिल्या षटकाचं पहिल्या सत्राचा जर विचार केला तर तब्बल 76 धावांची स्फोटक खेळी केली नागाव संघाने. तर त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना मात्र मोठगाव संघाची सलामीची जोडी जलपेश दुसऱ्या बाजूला निलेश मात्रे. तर जलपेश बोरने यापर्यंत 4 चेंडूंचा सामना केला. तर 12 धावा वैयक्तिक कोट्यात नोंदवल्यात आणि सांघिक कोट्यात देखील धावा येतात 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. Yes, umpire decision. Yes, decision द्यायचं आपण लगेच. Yes, चौकार. धन्यवाद. आणि हा चौकार आणि चौकाराने धाव. चार ना 16 हाँ 16 पहिले 12 होते ना 4. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा येतात धावफलकावर 16. हॅलो. नवनरचा पहिला चेंडू पावते दुसऱ्या षटकात होते राकेश पाटील. तर यावेळी स्ट्रायगेला पहिल्यांदाच सामोरं जाईल निलेश मात्रे. नक्की सातत्याने डावखुर हाताचा फलंदाज जरी असला तरी मात्र उजव्या हाताने फलंदाजी करत असताना सातत्याने आढळलाय हा फलंदाज निलेश मात्रे. पावते दुसरे षटक राकेश पाटील. तर नक्कीच येणारे 24 चेंडू आतापर्यंत 60 धावांची गरज असेल. मात्र 76 धावांचा पडला करत असताना तब्बल पहिल्या षटकात 16 धावा कुठल्यात जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये देखील 16 धावा आल्या होत्या. मात्र यावेळी नक्कीच चेंडू पाडायला आलेला धावण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि सफल होतोय. मात्र खराब क्षेत्रात दुसरी धाव कंप्लीट होईल का आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र इथं पूर्ण केले जातात लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि 2 धावणे मात्र धावफलक पुढे सरकते 18 धावा धावफलकावर. जर विचार केला नितीन कालांतर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकात 16 धावा पाहिल्या. मात्र या दुसऱ्या सत्रात देखील 16 धावा आल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात. मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक 1 चेंडू फेकला गेलाय राकेश पाटील. निलेश मात्र याच्या बॅटमधून निघालेला चेंडू हवेमध्ये खेळाडू आणि व्हॉट कॅच. कॅच ऑफ द डे म्हटलं तरी चुकी होणार नाही. निलेश मात्र सारख्या फलंदाजाला झेलबाद माघारी परतावं लागते.
नक्कीच ज्या फलंदाजाकडे अपेक्षा होत्या त्या फलंदाजाला मात्र पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात बाद केलंय. नक्कीच निलेश मात्र नक्कीच निराश दिसतोय स्वतःवर, कारण एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र अचूक झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानात दाखवलं होतं किरण म्हात्रे, किरण पाटील, सॉरी आमच्या स्कोरर थोडी मिस्टेक होते. किरण पाटील जर स्कोरर चुकला तर नक्कीच आम्हाला समालोचकांच्या मुखातून देखील चुकीचे शब्द बाहेर पडतील. मात्र गोलंदाजी राकेश पाटील, यावेळी जलपेश मात्र शॉट मांडला, अप्रतिम क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत राहा, मात्र बॅटची कडा चाटून चेंडू निघून गेला. शॉट थर्ड मॅनला फील्ड झाला, डॉट बॉल. नक्कीच पहिल्या षटकात 16 धावा खर्च केल्यानंतर राकेशने एक चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं. एक दबावाखाली वावरताना यावेळी मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते फलंदाज. यावेळी मात्र जलपेश ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार षटकार दाखवला तो जलपेश स्ट्राईक गेला. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, कापीच्या माध्यमातून चेंडू निघून जातो वेगाने, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. मात्र शेवटच्या क्षणात चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. चौकाराने मात्र धावफलकावर 22-22. आतापर्यंत 76 धावांचा पाठलाग करतोय हा संघ. यावेळी टॅप केलाय चेंडूला, मात्र निघून जात. यावेळी लॉंगॉनचा खेळाडू चेंडू समोर आलाय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेने मात्र धावफलक संत गतीने पुढे सरकते. 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जर पहिल्या सत्राचा विचार केला, पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 1 विकेट गमावताना 12 धावा कुठल्या होत्या, तरी आतापर्यंत फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्यात राकेशने. व्हेरी गुड बॉलिंग. नक्कीच अंतिम चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातला, या चेंडूवर किती धावा कुठतोय किरण पाटील. नक्कीच चेंडू बाउन्स झाल्यानंतर थोडा खाली राहिला आणि फलंदाज बीड होतोय, डॉट बॉल. नक्कीच सुरुवात देखील चांगली केली या षटकाची आणि शेवट देखील तितकाच गोड करून दिला या गोलंदाज राकेश पाटीलने. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या 2 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावर. कपाळी केशरी गंध, आम्हा शिव छत्रपतींचा छंद, मुखात एकच नाम घोष, जगदंब जगदंब जगदंब. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून देखील पाहतोय. म्हणजे येणारे 18 चेंडू गरज असेल ती 53 धावांची. मात्र यावेळी पॉवर प्लेचं बंधन मात्र विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळते. 4 खेळाडू मात्र 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषे लगत पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर यावेळी मात्र चेंडू सीमारेषेवर पाहायला मिळतोय, चौकार. निकिता चौकार कुठेतरी आशा पल्लवित करतील या संघाच्या. पुन्हा एकदा मोठा फटका, आसमानी सत्तर आणि सिक्सर. होईल नक्कीच.
गड लढवताना आपल्याला दिसतोय ही विजयाची नौका किनाऱ्याला लावण्याचा प्रयत्न केला जातो. अद्यापर्यंत जर विचार केला तर 30 धावांची नाबाद खेळी खेळतोय आणि सांघिक धावसंख्या 33. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू निघून जातो डीपेक्षा कव्हरला. मात्र चेंडू पहिली धाव कंप्लीट होते, दुसऱ्या घेण्याचा मानस पूर्ण होतोय आणि 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरकते. 35-35. अद्यापर्यंत जर विचार केला तर 76 धावांचा पाठलाग करत असताना धावा होतो 35. गरज असेल ती अद्यापर्यंत 41 धावांची. नक्कीच अशा मोठे फटके कुठेतरी या संघाच्या आशा पल्लवित करून ठेवतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 30 सर्कल मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू समोर येतोय. 2 धावा नाही, फक्त सिंगल मिळेल आणि एका धावाने धावफलक मात्र पुढे सरकते. 36-36. तिसरे षटक मार्गस्थ असताना प्रथम षटकाचा जर विचार केला तर तब्बल 13 धावा खर्च केल्या. अद्यापर्यंत सूरज ज्याने पॉवरप्लेचं षटक हाताळलं 16 धावा खर्च केला. त्यानंतर पुन्हा एकदा वैयक्तिक कोटल दुसरे षटक घेऊन आले. अद्यापर्यंत 13 धावा खर्च केल्या. 2 चेंडू शिल्लक या षटकातले. यानंतर मोठा फटका केला, चेंडू निघून जातो डीप मिड विकेटला आणि त्याला मात्र चकवा देऊन चेंडू निघून गेलाय सीमा रेष बाहेर. चौकार. नक्कीच अशा प्रकारचे मोठे फटके या मोठागाव संघ मात्र या सामन्यावर पकड मजबूत करू शकतात. खरं अशा प्रकारच्या चुका जर तुमच्याकडून झाल्या तर नक्कीच या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता दाट असते. मात्र इथे पाहिजे तोच खेळाडू चेंडू समोर येतोय तोपर्यंत दुसरी धाव कंपनीने केली आणि या 2 धावेने धावफलक 42 आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबा आहेत त्यात धावफलकर 42. येणारे 12 चेंडू गरज असेल ती 34 धावांची. समीकरण प्रत्येक चेंडूवर मात्र मागणं होत जाईल. 2 एखादा मोठा फटका हे सामन्याचे चित्र बदलून देते. डॉट चेंडू नक्कीच दडपण जाणवेल फलंदाजांवर. मात्र त्या दडपणाला झुंगारून फलंदाजी केली जाईल का? नक्कीच, कारण सलामीला आलेला जलपेश भेद जो अद्यापर्यंत स्फोटक खेळी करतोय, ज्याच्या बॅटमधून 4 चौकार, 2 षटकार, 2 सिंगल, 2 डबल अशा धावा देखील वैयक्तिक कोट्यात नोंदवल्यात. एक स्फोटक खेळी नक्कीच ही आपल्या विजयाची नौका किनाऱ्याला लावण्याचं काम केलं जाईल. तर दुसऱ्या बाजूला नागाव संघाचे गोलंदाज या दोन्ही फलंदाजांना रोखण्यात यश मिळतील का? किरण पाटीलच्या बॅट मधून देखील एक चौकार, एक डबल अशा प्रकारे 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिले आणि ती जोडी नक्कीच एक चांगली साझेदारी पार्टनरशिप उभी करण्याचा प्रयत्न इथे केला जातो. जर विचार केला तर पहिला फलंदाज बाद झाला तो 18 या धावसंख्येवर. त्यानंतर मात्र या दोन्ही संघाने, या दोन्ही फलंदाजाने एक साझेदारी विजयाकडे वाटचाल करून देणारी पार्टनरशिप मात्र नक्कीच इथे उभी केली जाते. तर नवीन मोर्चा पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार असेल. गोलंदाज यावेळी सिद्धू भोईर. येणारे 12 चेंडू गरज असेल 34 धावांची. नक्कीच मोठे फटके खेळावे लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका हा मोठागाव संघासाठी आशा पल्लवित करेल. तो डॉट चेंडू विकेट नक्कीच या नागाव कुठेतरी संजीवनी ठरेल. मात्र या सामन्यामध्ये कोणत्या प्रकार हॅलो सिद्धू भोईर गोलंदाजी सज्ज होतो पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, खेळाडू चूक करणार नाही, फलंदाज बाद, बिग विकेट. महेंद्र पाटील उत्तर शिव समाजसेवक
या दादा आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून खिडकालेश्वर चषक 2018 यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक वन्स अगेन आणखी एक सफलता प्राप्त केली. सीपी फोरनी फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच सुद्धीला संधी असेल जर हॅट्रिक संपादन केली तर केबी ग्रुप कडनं तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. नक्कीच मी म्हणेन नितीन कालन नजर लागली की काय या मोठागाव संघाला, कारण एक चांगला खेळ मैदानामध्ये सुरू होता आणि त्यानंतर मात्र सिटी होईल गोलंदाजीला आला आणि जणू काही कात टाकायला भाग पाडलं या मोठागाव संघाच्या फलंदाज मध्ये. हॅटिंगचा चेंडू असेल स्वागत करायचं या चेंडूचा. जर हॅटिंग संपादन केली तर केबी ग्रुपकडनं 500 रुपये कॅश प्राइज. मात्र चेंडू निघून गेला आहे डावी सोडून वाईट बॉल. नक्कीच बोनस धावफलक मात्र पुढे सरकतोय. हॅट्रिक नक्की संपादन करण्याची संधी असेल या सिद्धूला. वॉट बॉलिंग परफॉर्मन्स सुपर. लाईन लेंथ जर पाहिली तर जबरदस्त. बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता लेग साईडला नक्कीच मानस होता या फलंदाजाचा आणि हेरलं या गोलंदाजानं. आणि तशाच प्रकारचा चेंडू गुडलेनचा चेंडू होता मात्र बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू आला नाही. मात्र डॉट बॉल. या षटकाचा जर विचार केला तर सिद्धू भोरने आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 2 विकेट संपादन केले, 2 डॉट मात्र 1 स्वर चेंडू फेकला. खराब चेंडू होता. मात्र इथे पाहायचे हे डॉट चेंडू नक्कीच या नागाव संघासाठी संजीवनी ठरतील. लो फुलटॉस चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू निघून गेलाय. मिड विकेटला चेंडू फुल होईल तोपर्यंत फक्त सिंगल आणि एका धावेने धावफलक मात्र संत गतीने पुढे सरकते. 44. नक्की ज्या पुढचा सामना असेल उंबारली संघाचे संघनायक सचिन भोईर आपण लगेच तयार राहायचंय. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. परेश भोईर कार्पेटच्या माध्यमातून डिफेंड विकेटला चेंडू फील होईल फक्त सिंगल. जर या षटकाचा जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी हाताळली सिद्धू भोईरने. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला. 2 महत्वाचे फलंदाज जल्पेश भोईर तर किरण पाटील सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं. मात्र येणारे चेंडू असतील 6, गरज असेल ती तब्बल 31 धावांची. नक्कीच निर्णायक षटक घेऊन येतो गोलंदाज नयन पाटील. 6 चेंडू 31 धावांची गरज असेल मात्र परेश भोईर याच्यामध्ये ती क्षमता ती ताकद सिद्ध केली. षटकार. नक्कीच षटकाराने मात्र मोठागाव संघाचा अर्ध षटक पूर्ण होतं. 51 धावा धावफलकावर. येणारे 5 चेंडू गरज असेल 25 धावांची आणि नक्कीच ती क्षमता ती ताकद ती
धमक मात्र या परेश भोईरच्या बॅटमध्ये नक्कीच पाहायला मिळाल. पहिल्या चेंडूला सामोरा गेलाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार करायला सुरुवात केली आणि नक्कीच अशा प्रकारचे मोठे फटके दाखवावे लागतील. या स्पर्धेतलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर नक्कीच अशा प्रकारचे 5 चेंडूवर 5 षटकार देखील लगावण्याची धमक पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. या परेश भोईरला यावेळी मात्र पॉइंट आणि कवरच्या मधून चेंडू निघून गेलाय वेगाने सीमाच्या बाहेर दणदणीत चौकार. एक षटकार आणि चौकार नक्कीच मोठागाव संघाच्या मात्र आशा इथे जिवंत ठेवल्यात या परेश भोईरनं. येणारी 4 चेंडू 21 धावांची गरज असेल. 2 षटकार 2 चौकार मात्र पाहायचे काय घडेल काय बिघडेल. गोलंदाजीसाठी नयन पाटील पुन्हा एकदा लफुटा चेंडू मात्र प्रतिम क्षेत्ररक्षण डायरेक्ट गोटीने मात्र टिपलाय फटास. परेश भोईर back to the batting station. चल हात वर घे. हॅलो ऋषी भाई आपण यायचं आपल्याला कॉल येतो. वीरनाथ नवीन फलंदाज पुलटा चेंडू मात्र बॅटच्या पाठ करू शकला नाहीये मात्र डॉट बॉल आणि नक्कीच असे डॉट चेंडू मात्र तुम्हाला या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवू शकतात आणि नक्कीच औपचारिकता म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. कारण 2 चेंडू 21 धावांची गरज मात्र पाहायचं किती फरकाने हा सामना विजय करेल नागाव संघ तर किती फरकाने परास्त होईल. मोठागाव संघ अप्रतिम फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये तितक्याच वेगाने येणं आणि चेंडू फेकल्यानंतर स्वतःला कंट्रोल करणं आणि त्या चेंडूवर झेपावणं ही आहे कॉन्सन्ट्रेशन. हा आहे एक क्रिकेट आणि इथे नयनच्या माध्यमातून मात्र फिल्डिंगचं स्टँडअप मात्र इथे उंचावला जातोय. यावेळी मात्र खराब फिल्डिंग चेंडू निघून जातोय स्टॉप एंडला चौकार. मात्र इथे सामना जिंकतो नागाव संघ आणि मोठागाव संघ. नक्कीच हार्ड लक आणि तुम्हाला देखील या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला तुमचं देखील खूप खूप आभार. आणि नक्कीच दोन्ही संघाने सेकंड करूनच आपण या स्पर्धेत बाहेर पडायचं. मोठागाव हार्ड लक नक्कीच यानंतरचा सामना असेल उंबारली नागाव उंबारली